ओम नमः शिवाय. महाशिवरात्री हा भगवान महादेवाच्या भक्तीचा सर्वात मोठा दिवस आहे. तुम्हा सगळ्यांचं आपल्या ध्यास स्वामीचा या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. यंदा 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण असून तो भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे. महाशिवरात्री हा दिवस शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा सण अज्ञान आणि अंधारावर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. या दिवशी भक्त रात्रभर जागून भगवान शिवाची आराधना आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. उपवासाचे महत्त्व असे आहे की मन आणि शरीराच्या शुद्धीसाठी या दिवशी उपवास केला जातो. महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या उपासनेचा अत्यंत मंगलमय दिवस आहे. या दिवशी मनोभावे केलेली सेवा आणि भक्ती शिवकृपा प्राप्त करून देते. महाशिवरात्रीला तुम्ही काय काय सेवा करू शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीला अभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही शुद्ध जलाने किंवा गंगाजलाने शिवपिंडीवर अभिषेक करावा किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक केल्याने मनशांती मिळते. पंचामृत स्नानाने सुद्धा भगवान शिवाला स्नान घालावे व तसेच या दिवशी रुद्रसूक्त पठण करत अभिषेक करावा. त्याचे एक विशेष महत्त्व आहे. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम च त्रियायुधम म्हणत बेल वाहावा व तसेच धोत्रा कन्हेर किंवा पांढरी शुभ्र फुले अर्पण करावेत. महादेवाला भस्म प्रिय आहे, त्यामुळे पिंडीला भस्म लावावे आणि स्वतःही कपाळावर धारण करावे. नामस्मरण आणि मंत्रजाप खूप महत्त्व आहे. या दिवशी वातावरणात शिवतत्व जागृत असते, त्यामुळे जास्तीत जास्त जप करावा. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान 108 वेळा किंवा जमेल तितका जप करावा. महामृत्युंजय मंत्राचे पठण आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी उत्तम मानले जाते. शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचे वाचन करावे आणि जर शक्य असल्यास संपूर्ण 1 ते 14 अध्याय वाचले तर उत्तमच, पण निदान 11व्या अध्यायाचे वाचन तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही 7 दिवसाचे पारायण म्हणजे रोजचे तुम्ही 2-2 अध्याय असे 1 ते 14 तुम्ही अध्याय वाचू शकता. किंवा तुम्ही 5 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे असे सुद्धा तुम्ही पारायण करू शकता. जसे तुम्हाला जमेल तसे तुम्ही पारायण अध्याय वाचन करू शकतात. या दिवशी व्रतच्या दिवशी कडक उपवास किंवा फलाहार करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास सोडावा. या दिवशी रात्रीच्या 4 प्रहारात भगवान शिवाची पूजा करावी. शक्य नसल्यास रात्री ओम नमः शिवाय जप करत जागृत राहावे. गरजूंना अन्नदान धान्यदान करणं हे देखील मोठी सेवा आहे. गोशाळेत जाऊन गाईला चारा घालणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अशा प्रकारे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी अशा प्रकारे जर विशेष सेवा केली तर तुम्हाला अत्यंत पुण्य असं लाभ भेटेल आणि तुमच्या इच्छा महादेव नक्की पूर्ण करतील. तर झालेली सेवा मी इथेच रुजू करते आणि व्हिडिओ इथे संपवते. ओम नमः शिवाय.